असं त्या पण क्रूर हसत त्यांच्या चुमडीत लपून ठेवलेली डब्बी काढून त्यांच्या पुढे धरतात। वसुंधरा त्या डब्बीकडे बघतच ती डब्बी हातात घेतात। एव्हाना त्यांना हे तर समजलंच होतं की त्या डब्बीमध्ये काय आहे। हे औषध दामोदरने दामिनीला द्यायला जे सामान आणले होते त्यावर टाकायचं। बस एवढंच करायचं आहे तुला, बाकी काही नाही। तुझ्या शिवसाठी तू एवढं तर करू शकते नाही का? आजी एकटक तिच्याकडे बघत बोलतात। वसुंधरेचा मात्र घसा कोरडा पडला होता। सासूबाई, हे करणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे हे जरा जास्तच नाही होणार का? कोणाला समजलं तर? थोडी का त्यांच्या मनात भीती निर्माण झालीच होती। कोणाला समजणार नाही आणि कोण सांगणार आहे बाहेर लोकांना की ही गोष्ट आपल्यातच राहील? जरी पडताळणी झाली तरी तिच्या सासरच्या माणसांची होईल। ते अडकले जातील आपापल्यात, काही होणार नाही। फुलाबाई काय मागे हटायला तयार नव्हत्या, पण वसुंधरेचं मन मात्र तयार होत नव्हतं हे सगळं करण्यासाठी। त्या त्यांच्याच विचारात हरवल्या होत्या की सदाशिव आणि फुलाबाई एकमेकांकडे बघतात। सदाशिव डोळ्यानेच फुलाबाईला खुणवतात, तसं त्या पण डोळ्यानेच त्यांना होकार दर्शवतात। हे बघ वसू, आठव त्या दामिनीमुळे तुला काय काय आणि किती सहन करावं लागलं आहे। विसरलीस का तू? कसं तिने लहानपणी शिवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता। अगं, जीवावर उठली होती ती माझ्या नातवाच्या। त्यावेळी जर शिवच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? एवढं काय तर तुझा नवरा तुझ्यापासून दुरावला, ते कोणामुळे? त्या दामिनीमुळे। तिनेच तुझ्या सुखी संसाराला नजर लावली। फुलाबाई बोलत होत्या तर वसुंधरा शून्यात नजर गाडून बसल्या होत्या। त्या काय विचार करत होत्या ते त्यांनाच माहिती। बोल वसुंधरा, तुझ्या मनात काही शंका आहे का? तिचं असं गप्प राहणं फुलाबाईला खटकलं होतं। हे बघ सुनबाई, तू जर आमचं ऐकलंस तरच ही जमीन मी शिवच्या नावे करणार। तू पण जर त्या रघूच्या बायकोसारखं वागायला लागलीस आणि स्वतःचंच म्हणणं खरं करायचं म्हणालीस तर तू ही जमीन शिवच्या नावे करायची स्वप्न बघणं सोडून दे। आता मात्र सदाशिव सरळ तिच्या हातून ते कागदपत्र ओढून घेतात। वसुंधरा नजर वर करून त्यांच्याकडे बघतात। अगदीच लाल झाला होता त्यांचा चेहरा, जो बघून क्षणभरासाठी त्या पण घाबरूनच जातात। शिव आणि जमीन, एवढंच काय ते त्यांच्या डोक्यात फिरत होतं। सासूबाई, मामांजी, तुम्ही जे बोलताय ते योग्यच आहे। त्या दामिनीमुळे मला आजपर्यंत खूप काही सोसावं लागलं आहे। मान्य आहे, मला ती एक नजर सुद्धा माझ्या डोळ्यांसमोर सहन होत नाहीये। तिरस्कार करते मी तिचा, पण म्हणून मी माझ्यातली माणुसकी सोडू शकत नाही। तर तुम्ही जे मला करायला सांगत आहात ना, ते पाप आहे, पाप। एवढं मोठं पाप माझ्या हातून नाही होणार सासूबाई, मला माफ करा। आणि तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतरून विचार कराल असं मला वाटलं नव्हतं मामाजी। विकृती आहे ही, विकृती। वसुंधरा काहीसा विचार करून झाल्यावर सदाशिव आणि फुलाबाईकडे बघत बोलतात। त्या दोघांच्या प्रती आज त्यांच्या डोळ्यात अतिशय तुच्छ भाव दिसत होता। त्यांचं हे बोलणं ऐकून दोघांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते। अवाक होऊन ते वसुंधराकडे बघतच राहतात। डाव जो फसला गेला होता, त्यांचा विश्वास होता त्यांना वसुंधराच्या वागण्यावर। आजपर्यंत तिला असंच इमोशनल करून कितीतरी वाईट कामं तिच्याकडून करून घेतली होती त्यांनी, पण आज एवढं सगळं बोलून एवढा सगळा ड्रामा फेल गेला होता त्यांचा। आज पाण्याचा प्रवाह बदलताना दिसत होता त्यांना, जो त्यांच्यासाठी चांगला संकेत मुळीच नव्हता। त्यांचा हुकुमाचा इक्का आज त्यांच्या काहीच उपयोगी आला नव्हता। वसुंधरा मात्र बोलून निघून जाऊ लागतात, तर ही दोघं तिच्याकडे बघतच राहतात।
तर दामिनीचे वडील दामोदरराव सकाळीच उठून दामिनीकडे जाण्याची तयारी करत होते. त्यांच्यासोबत आज रघु काका आणि काकी पण जाणार होते तिला भेटायला. नर्मदा, अगं झालं का तुझं? चल लवकर. इथे दादा कधीचा तयार होऊन बसला आहे. जीव वर खाली होतोय नुसता त्याचा. कधी एकदाच दामिनीला बघतोय असं झालं होतं त्याला. चल ग, आवर लवकर. रघु काका बाहेरूनच काकीला बाहेर यायला सांगतात. तर आवाज देतात. तशा त्या पण काहीशा साडीचा पदर नीट करतच बाहेर येतात. हो हो, आले आले हो. किती गडबड तुमच्या दोघांची. बोलतच त्या समोर दामिनीसाठी ठेवलेलं सामान उचलतात आणि बाहेर पडणार की परत मागे वळून बघतात. भाऊजी, एकदा ताईंना विचारता का? कदाचित त्यांचं मन बदललं असेल. त्यांना पण आपल्याबरोबर यायचं असेल तर. नर्मदा काकी काकुळतीने दामोदररावांना बोलते. तिला खरंच मनापासून असं वाटत होतं की वसुंधराला पण सोबत घेऊन जावं. पण इकडे तिचं नाव निघताच सदाशिवराव आणि फुलाबाई एकमेकांकडे बघतात. तर दामोदररावांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता. नाही नाही यायची ती. दगड काळजाची आहे ती. एक वेळ दगडाला पाजर फुटेल पण वसुंधराला नाही. ती कधी स्वतः बदलणार नाही. दामिनीसाठी तर तुझभर प्रेम माया नाहीये तिच्या मनात. नाराजीतच ते बोलतात. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसून येत होतं. पण परत डोळ्यात राग उतरतो. आणि आपल्याबरोबर यायला ती घरात तर असायला पाहिजे ना. ती आज सकाळीच तिच्या भावाला भेटायला गेली आहे. तिला हे माहीत असून की आज दामिनीला भेटायला जायचं आहे. त्यांच्या बोलण्यात आणि डोळ्यात तिरस्कार स्पष्ट दिसून येत होता. सोड, मी आता तिच्याकडून अपेक्षा करणं सोडून दिलं आहे. तिला कसं वागायचं आहे तसं वागू देत. शेवटी ते पण हात वर करतात. काय करणार? थकले होते ते त्यांना समजावून. पण एक वसुंधरा होत्या की त्यांनी उलट त्यांनाच धाका ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नेहमी दामोदरराव दामिनीबद्दल बोलायला गेले की या दुर्लक्ष करायच्या. जरा काही वाद झाला की लगेच यांचा ड्रामा सुरू. जीव घ्या एकदाचा, म्हणजे तुम्ही आणि तुमची लेक पण सुटला आणि मी पण. नेहमी त्यांचे हे शब्द असायचे. हे सगळे क्षण डोळ्यांसमोर येताच दामोदरराव नकारार्थी मान हलवतात. कोणी असो वा नसो, मी नेहमी माझ्या दामिनीसाठी उभा राहीन. मी तिला कधीच एकटं पडू देणार नाही. ज्यांना माझी दामिनी एक नजर भावत नाही त्यांची गरज पण नाहीये मला आमच्या आयुष्यात. तिचा बाप खमका आहे तिचं माहेर पण पूर्ण करायला. मनाशी निर्धार करून ते सदाशिव आणि फुलाबाईकडे नजर रोखून बघतात आणि तडतड पावलं टाकत बाहेर निघून पण जातात. त्यांच्या मागोमाग रघु काका आणि काकी पण एक नजर त्या दोघांवर टाकून बाहेर निघून जातात. सदाशिवराव आणि फुलाबाई मात्र तिथेच सरफडत राहतात. काडी मात्राचं मोड राहिलं नव्हतं त्यांचं या घरात. पोरं सुना तर नाहीच, पण त्यांची पोरं पण आता त्यांचं हाल विचारत नव्हते. कर्माची फळं शेवटी. ते म्हणतात ना, तुम्ही जे पेरणार तेच उगवून येतं. ही गोष्ट अजून तरी सदाशिव आणि फुलाबाईच्या डोक्यात आली नव्हती. व बघितलं कसा टोमणा मारून गेला हा आपल्याला. म्हातारी लगेच नवऱ्याजवळ जाऊन बोलतेच. मी तुम्हाला सांगते, एक दिवस खरंच आपल्याला या घरातून बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही कोणी. दोघंजण. आपलंच लेकरू आपल्या विरोधात गेलं आहे. झालं यांची नाटकं चालू झाली होती. अगं बाई, निदान स्वतःच्या पोरांबद्दल तरी चांगलं विचार कर. काय म्हणावं आता या फुलाबाईला. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.